नाशिकला 2 दिवसांचा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सलग 5व्या दिवशी नाशिकमध्ये अवकाळी पावसाने जे आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी जो आहे तो नाशिकमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। जोरदार पाऊस झाल्यामुळे आपण जर बघितलं तर नाशिकच्या रस्त्यांवर अगदी जे ते या ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळते। जागोजागी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जे ते पाणी या ठिकाणी साचल्याचं दिसून येते, त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय। खरं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळीने नाशिकला चांगलं झोडपल्याची परिस्थिती निर्माण झालीचं आपल्याला पाहायला मिळत होतं। तर अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर झाडं देखील उन्मळून पडले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाशिक शहरामध्ये जे ते या अवकाळी पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झाल्याचं दिसून येत होतं। आपण जर बघितलं तर या ठिकाणी दुचाकी स्वारांना देखील या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून आपलं मार्गक्रमण करावं लागत आहे। नाशिक शहरामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वीचे जे कामं आहेत ते या ठिकाणी झाले नसल्यामुळे आता नाशिक शहरामध्ये अर्धा तासापासून काही ठिकाणी तासभरापासून जे ते अवकाळी पाऊस जो झाला आहे, त्यामुळे कुठेतरी रस्त्यांवर पाणी साचल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये सलग 5व्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं या ठिकाणी वाहनधारकांना देखील या साचलेल्या पाण्यातून आपलं मार्गक्रमण करावं लागताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगतीसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।